आज या आर्ली विभागातून 100हून अधिक ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रेला बोधगया ते रवाना होत आहेत. त्यांची यात्रा सफल हो, शुभ हो आणि चांगल्या प्रकारे त्यांची त्या ठिकाणी सगळी उपाययोजना आणि त्याचबरोबर त्यांची राहण्याची सोय वगैरे सगळ्या कसल्या त्रुटी आणि उणिवा या ठिकाणी राहू नये अशी मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मला आनंद होतोय की नवी मुंबईतून मला वाटतं मी एकटाच असेल की या योजनेची पूर्तता या ठिकाणी केली. आणि खेद सुद्धा वाटतो की नवी मुंबई महानगरपालिकेने आम्हाला बस सुद्धा उपलब्ध केली नाही. ही शासनाची तीर्थयात्रा आहे. या यात्रेला खऱ्या अर्थानं समाज विकास आणि इथल्या उपायुक्तांना म्हणा कोणीतरी समन्वय साधून शासनाच्या योजना या राबवल्या गेल्या पाहिजेत. परंतु इथे उदासीनता दिसली नवी मुंबई महानगरपालिकेची. परंतु मी उपाययोजना या ठिकाणी पूर्तता करण्यासाठी एक सक्षम नगरसेवक म्हणून एक सत्यात उतरलेलो आहे. त्यामुळे सत्तेत असताना या ठिकाणी सत्यात उतरलेलो आहे. त्यामुळे मनापासून धन्यवाद तर देईनच इथल्या लोकांना की इतक्या मोठ्या प्रमाणात ते इतक्या शॉर्ट पिरियड मध्ये आले आणि ही योजना 2 वेळा तीर्थयात्रा 2 वेळा रद्द झाली आणि तिसऱ्यांदा आता ही रवाना होते. मी मनापासून शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बोधगयामध्ये काय पाहायला पाहिजे आणि ते काय पाहून येणार आहेत हे फार महत्वाचं आहे. कारण बोधगया हे सम्राट आपला जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्धांचं स्थान आहे. ज्या ठिकाणी त्या बोधी वृक्षाखाली त्यांनी मोठी ध्यान साधना केली आणि देशाला संदेश दिला. अशा महान आत्म्याचं त्या ठिकाणी आचरण आणि त्याच्या विचाराचा पगडा त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे विचाराचा अंश घेऊन नक्कीच लोक येतील. त्यामुळे सीताकुंड आहे, हनुमानजींचं मंदिर आहे आणि ती नदी त्या ठिकाणी आहे. अशा बऱ्याचशा परिसरामध्ये पाहण्यासारखं आहे आणि बिहारला जाऊन ते इथल्या लोकांनी पाहावं हीच मनापासून इच्छा होती. ती पूर्ण झालेली होती. आज आम्ही बुद्धगया या ठिकाणी फायनली पोहोचलो आहे. बऱ्याच लाभार्थ्यांना घेऊन आम्ही मुंबईवरून अयोध्या बुद्धगया या ठिकाणी आलेलो आहे आणि सगळ्यांचा प्रवास सुखकर झाला. सगळ्यांना जे काही शासनानं दिलं होतं त्या प्रत्येक गोष्टी शासनातर्फे प्रत्येकाला मिळालेल्या आहेत. जेवण असो, पाणी असो, सगळ्या व्यवस्थित नियोजन झालेलं आहे आणि छान प्रकारे आम्ही आता बुद्धगया या ठिकाणी पोहोचलो आहे. थँक्यू. माझं मत काय, आतापर्यंत आम्हाला एवढा आनंद कधीच नाही मिळाला. एवढा आनंद झाला. सगळं सुखरूप आम्हाला त्यांनी पुरवणी केली. आनंदी आनंद झाला. आनंद झाला आम्हाला. आम्ही आता जवळजवळ घरून काल 9 वाजता निघालो. परवाशी घर 9 वाजता निघालो. आता 9 वाजता बरोबर 9 वाजले. 48 तासामध्ये आपला प्रवास झाला. इथे दादरला आपण 3 वाजता ट्रेन मध्ये बसलो. त्या ठिकाणी आपले जे शिरसाट साहेबांनी आपली व्यवस्था केली आहे. 800 लोकांना देवदर्शन होत आहे. त्याचबरोबर हे सगळ्यांचा एकोपा दिसून येतोय. त्याबद्दल ते शिरसाट साहेबांचा मी खरोखरच खूप आभारी आहे आपल्या ग्रुपतर्फे की आपल्या जे 800 लोकांतर्फे. कारण अशी सेवा आजपर्यंत कधी झाली नव्हती आणि आज जे 6 दिवसाचा आम्हाला तुम्ही प्रवास दिलाय त्याच्यामध्ये ट्रेनचा जवळजवळ 2 दिवस प्रवास झाला. खरोखर सुखदायक आणि आल्हादकारक झालाय. कारण यामध्ये कसली पाण्याची कमतरता नव्हती, कसली खाण्याची कमतरता नव्हती, कुठली म्हणजे उठण्या बसण्यास कसली कमतरता जाणवली नाही. सगळे अधिकारी आनंदाने सगळं वातावरणच अगदी आनंदप्रद झालं होतं. खरोखर खूप छान वाटलं. असं याच्या पुढचं योग येवोत. आणि दुसरं सांगायचं म्हणजे झाले तर भाऊ, होतील भाऊ, परंतु आपले सेक्रेटरीचे मनोजदादा हळदणकर यांच्यासारखे नगरसेवक होणे नाही. कारण ही सरकारची स्कीम होती, परंतु मनोज हळदणकर साहेबांनी स्वतःच्या पैशाने 2 आम्हाला लक्झरी दिल्या. आम्हाला सगळ्यांना लेडीज लोकांना साड्या दिलेल्या आहेत, जेंट्स लोकांना सदर दिलेले आहेत. ही खरोखर सेवा अगदी. त्याचबरोबर खाण्याची बाजूची व्यवस्था केली आहे. पाण्याची बॉटल म्हणा, फरसाण म्हणा, भाकरी म्हणा, उसळ म्हणा, भाकरी म्हणा, म्हणजे या जेवणाची सोयीचं आपल्या मनोज साहेबांनी सहकार्याने केले. असे जर नगरसेवक असतील तर आपला देव भेटल्याने याचा दुसरा आनंद काही नसेल. कारण देवापेक्षा सुद्धा आपलं जिवंत घडणार आहे ते आपल्या समाजात वावरणारा आपला देव आहे. खरंच मी पांडुरंगाच्या प्रार्थना करू आपण सगळे आता जे ऐरलो आहोत ते आपण सगळं भाग्यवान आहोत. कारण आम्हाला एक पांडुरंगच भेटला आहे आणि पांडुरंगाच्या कृपेने आतापर्यंत तरी आमचा प्रवास एकदम सुखदायक आणि लाभदायक झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी गीता कृष्ण सोनवणे बोलते. मी सेक्टर 3 ऐरवली इथे राहते आणि ही जी ते ट्रिपचं जे पण आम्हाला काही सहकार्य केलंय मनोज दादा हळदणकरने, आम्हाला तर माहिती पण नव्हतं. पण म्हणतात ना की दादाची कृपा आणि मुख्यमंत्र्याचा आशीर्वाद आणि जे काय ट्रिपचं मध्ये जो आम्ही आनंद घेतला आहे ते मुख्यमंत्री साहेब आणि आमचे दादा ह्यांच्यामुळे हे आम्हाला घडलेलं आहे. जे म्हणतात ना जन्म दिलेली मुलं देखील आपली आई वडिलांना एवढा आनंद देऊ शकत नाही. तो आनंद आम्हाला या ट्रेन मध्ये जेव्हापासून आम्ही ट्रेन मध्ये बसलोय
ते आम्हाला कशाचीही कमतरता पडलेली नाही, ना खाणे असो ना स्वच्छता असो, जे पण काय आहे ते आम्हाला परिपूर्ण मुख्यमंत्री साहेबांनी आणि आमच्या दादांनी आम्हाला ही सोय करून दिलेली आहे. त्यांना मी आणि आमच्या ग्रुप ऐरवलीतर्फे खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांना माझ्याकडून कोटी कोटी धन निरंकारची. मी अशोक शिंदे, सेक्टर 3 ऐरोली इथून मुख्यमंत्री तीर्थयात्रेच्या यात्रेला बुद्धगया गाडीत आलेलो आहे. या गाडीमधून येताना आमचे विभागातले 800 लोक आहेत. चौकशी करताना सगळे पालघर, डहाणू या ठिकाणचे पण लोक आलेले आहेत. ही संपूर्ण ट्रेन या यात्रेने भरलेली आहे. एक संपूर्ण फेरफटका मारला असताना कळलं की सर्वांची जेवणाची व्यवस्था उत्तम आहे, गाडीत साफसफाई उत्तम आहे आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना एक चांगल्या प्रकारे त्यांनी सांभाळलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. ते सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत. तेव्हा असं वाटतं की आजी येतील का नाही, तुम्हाला चढायला उतरायला येईल की नाही, पण आजीच आमच्या अगोदर पुढे जात होते, करत होते. हे आम्हाला अशी कल्पना नव्हती की बुद्धगयामध्ये एक्झॅक्ट काय आहे. ज्यावेळेला मिनिस्टरचं भाषण झालं त्यावेळेला त्यांनी बुद्धगयाचं महत्त्व सांगितलं, बुद्धगयाला तुम्ही काय काय पाहणार आहे ते सांगितलं. आणि या बुद्धगयामध्ये आम्ही सगळे आलेलो आहोत. आमच्या ग्रुपचे 800 लोक आहेत. बुद्धगयामध्ये आम्ही आज इथं उतरल्यानंतर आता उतरलेलो आहोत. हॉटेलमध्ये आमच्या सर्वांचं राहायची व्यवस्था झालेली आहे आणि हॉटेलमधून गेल्यानंतर बसमधून उतरल्यानंतर तिथं स्नान संध्यावर पण आम्ही शहरात फिरायला जाणार आहे. मुख्यमंत्री या योजनेचं आम्ही सर्व स्वागत करत आहोत. नमस्कार, मी प्रमिला मराठे शिंदे, ऐरोली सेक्टर 3 G130 इथून आलेले आहे. मनोजदादा हळदणकरांच्या प्रेरणेने आणि आपले माननीय मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे साहेब यांच्या कल्पनेतून जी काही वरिष्ठ नागरिकांसाठी सोय केलेली आहे ती अतिशय उत्तम आहे. कारण ज्यांना कुणाला सोबत नसते असे या ट्रिप बरोबर येऊ शकतात आणि त्यांची उत्तम प्रकारे काळजी आपल्या महाराष्ट्र शासनाने तसेच आमच्या तिथं असणाऱ्या हळदणकर भाऊंनी घेतलेली आहे. अगदी घरी पण आम्हाला एवढी कोणी व्यवस्थित आमची व्यवस्था करणार नाही अशा प्रकारे आमची गाडीत व्यवस्था आहे. अगदी आम्ही बस स्टँडला आलो तिथपासून आम्हाला नाश्ता, चहा, बसमधून दादर स्टेशनला जायचं, तिथून आम्हाला त्या ठिकाणी ID कार्ड काढण्याची सोय करून दिली. तिथून जे काही तिथल्या शिरसाट सरांचं भाषण झालं, तिथल्या मुख्य महापौर ज्या आहेत त्यांचं भाषण झालं, त्यातूनही आम्हाला बरीच काही माहिती मिळाली आणि कळलं की आपण खरंच एकटे नाही आहोत. आपल्याबरोबर आपल्या महाराष्ट्रातले नव्हे, ठाणे जिल्ह्यातले, रायगड वगैरे तिथं आलेले पण बरेच मंडळी आहेत आणि आपलं एक कुटुंब झालेलं आहे 800-850 लोकांचं आणि ते ऐकून खूप छान वाटलं. आणि अशाच प्रकारच्या ज्या तीर्थयात्रा आहेत त्या यापुढेही खर्च करून गव्हर्नमेंट आपल्याला देणार आहे हे ऐकल्यावर अगदी खूप खूप छान वाटलं. आणि एकंदरीत जी गाडीतली व्यवस्था बघितली, सगळं स्वच्छता पासून तर वेळच्या वेळी नाश्ता, चहा, जेवण, झोपायची व्यवस्थित व्यवस्था आणि वैयक्तिकरित्या प्रत्येकाची काळजी घेतली जात होती कर्मचारी वर्गांकडनं आणि मार्गदर्शन केलं जात होतं आणि यामुळे आम्हाला खूप खूप आनंद झाला. धन्यवाद. गोरखनाथ सैंदने आहे. मी सेक्टर 2 ऐरोलीमध्ये राहतो आणि मुख्यमंत्री साहेबांनी ही यात्रा आयोजन केली आहे. त्याच्यामध्ये आम्ही हळदणकर साहेबांतर्फे आम्ही याच्यामध्ये सामील झालेलो आहोत आणि अतिशय आनंदाने सुखरूपपणे आमची यात्रा झाली. आम्हाला वेळच्या वेळेला पाणी मिळालं, वेळच्या वेळेला नाश्ता मिळाला, वेळच्या वेळेला जेवण खाणं मिळालं आणि आमच्या नंबराप्रमाणे आम्हाला व्यवस्थित आरामदायी असे आणि ट्रेनमधली स्वच्छता पण अतिशय सुंदर होती. वेळोवेळी लोक साफ करत होते आणि इथले आमचे जे लीडर आहेत ते सुद्धा आमच्याशी अतिशय प्रेमाने आम्हाला सगळं काही समजून सांगत होते आणि अतिशय आनंदी असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. इथं गजानन राऊत, पालघर, आंबेडकर नगर, रेल्वेच्या पूर्वी रमाबाई चौक इथे राहते. हा तर आमचा प्रवास खूप छान झाला. येताना तर खूप छान झाला. व्यवस्था पण चांगली होती, पाणी वगैरे जेवण व्यवस्थित दिलं आम्हाला आणि व्यवस्था चांगली झाली तिथून आल्यापासून. आता बघूया पुढे, पण आता चांगली झाली आमची.
नमस्कार, मैं देवीदत्त होता, कोच एस्कट, कोच नंबर S8, महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना में मैं 8 नंबर कोच के साथ आया हूँ। हमारा कोच में 72 लोग हैं। अभी तक का यहाँ तक गया का और बुद्ध गया का आज से सफर स्टार्ट हो रहा है। अभी हम गया स्टेशन में पहुँच गए हैं। आज का एक जो कार्यक्रम है, आज हम अभी लोगों को लेकर पहले रूम में चेक इन कराएंगे। हमारा कोच में 2 होटल में लोग रहेंगे और दोनों होटल में चेक इन कराने के बाद लोग रिफ्रेशमेंट होंगे। रिफ्रेशमेंट होने के बाद फिर हम उन्हें लेकर जाएंगे, उनके साथ रहेंगे, उनको लेकर जाएंगे खाने के लिए। फूड पॉइंट एक ही जगह पर रहेगा। हमारा पूरा 850 लोगों के लिए एक ही जगह पर रहेगा। उसका नाम है महाप्रज्ञा। वो महाप्रज्ञा में लोगों को लंच कराएंगे। उसके बाद लोग फ्री है, वो अपने आप शॉपिंग कर सकते हैं या फिर घूम सकते हैं और रात में डिनर करेंगे और रेस्ट लेंगे। आज का यही प्रोग्राम है। और कल का मॉर्निंग में हम उन्हें ब्रेकफास्ट कराएंगे और उसके बाद लंच कराएंगे। लंच करने के बाद हमारा जो प्रोग्राम है, हमारे हिसाब से हम उन्हें गया विष्णुपाद टेम्पल लेकर जाएंगे। रिटर्न करने के बाद फिर लंच कराएंगे, डिनर कराएंगे महाप्रज्ञा में और रात में रेस्ट लेंगे। दिनांक 24 तारीख मॉर्निंग में पहले लोगों को लेकर जाएंगे। ब्रेकफास्ट होगा उन लोगों का। ब्रेकफास्ट करने के बाद अपने अपने रूम में वो रिटर्न करेंगे। रिटर्न करने के बाद अपना सामान पैक करेंगे और दिन 10 बजे से 10:30 बजे तक हमारा चेकआउट का टाइम रहेगा। चेकआउट करने के बाद फिर से लोगों को लेकर जाएंगे लंच करने के लिए। लंच होने के बाद सारे लोगों को बस व्यवस्था किया गया है। उस बस में सारे लोगों को हम लेकर जाएंगे नालंदा विश्वविद्यालय के लिए। नालंदा विश्वविद्यालय जो कि हमारा हिंदू धर्म का नहीं, सिर्फ ये हमारा भारतवर्ष, पुराने भारतवर्ष इतिहास का एक गौरव गाथा है। वो दिखाने के लिए हम सारे लोगों को लेकर जाएंगे। नालंदा विश्वविद्यालय देखने के बाद सारे लोग हमारे साथ राजगिरी रिटर्न करेंगे। राजगिरी में लोग अपने आप घूमेंगे। राजगिरी से फिर हम डायरेक्ट ट्रेन पर वापस आ रहे हैं रात 8 बजे 8:30 बजे तक। फिर रात में गया रेलवे स्टेशन में हमारे ट्रेन में ही सारे लोगों का डिनर का बंदोबस्त किया गया है। जो बीच में एक दिन लोग रहेंगे हमारा बुद्ध गया एरिया में, तो बुद्ध गया एरिया में महाबोधि टेम्पल है और बहुत सारे बौद्ध टेम्पल है। और यहाँ हमारे साथ बौद्ध धर्म के मानने वाले बहुत सारे लोग हैं, ऑलमोस्ट ऑल लोग हैं। वो उनके लिए एक तीर्थ भूमि रहता है। इस वजह से महाराष्ट्र सरकार के तरफ से एक कार्यक्रम किया गया है। अभी तक के मेरे कोच के सारे लोग मुझे बहुत ही सपोर्ट किए हैं। कोई प्रॉब्लम उनके तरफ से नहीं हुआ है और आगे भी हम ये संभावना रखते हैं और विश्वास रखते हैं कि हमारा प्रोग्राम अच्छे से रहे। सबको नमस्ते।